आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, अनुष्काला न्याय. नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा लातूर या ठिकाणी जानेवारी 2026 रोजी जवाहर महाविद्यालय लातूर या ठिकाणी अनुष्का किरण पाटोळे या एकंदरीतच 12 वर्षाच्या मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूचा आता अद्यापही एकंदरीतच त्या पीडित कुटुंबाला योग्यरित्या न्याय न मिळाल्याने लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांनी आज पीडित कुटुंबांना या ठिकाणी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करून आज पुढील दिशा या ठिकाणी आज ठरवलेली आहे. नेमकं काय या मागण्या आणि काय या ठिकाणच्या पुढल्या यांची दिशा राहणार आहेत आपण प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? मी कैलासराव खंदारे, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आज संपूर्ण राज्याच्या लहुजी शक्ती सेनेच्या टीमसह पीडित पाटोळे परिवारातील अनुष्काच्या टाका गावातील निवासस्थानी घरी जाऊन त्यांची भेट घेतलीत आणि या प्रकरणातला अपडेट घेण्याचं काम आज या भेटीच्या निमित्तानं त्या ठिकाणी केल्या गेलं. सुरुवातीच्या पहिल्या क्षणापासूनच लहुजी शक्ती सेनेचे संपूर्ण पदाधिकारी या प्रकरणामध्ये अनुष्काला न्याय देण्यासाठी आणि पाटोळे परिवाराचं या दुःखामध्ये दुःख सावरण्याच्या दृष्टीनं त्यांना न्याय देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत, धडपडत आहेत आणि शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून लहुजी शक्ती सेनेचा पदाधिकारी या ठिकाणी करतो आहे. त्याच पद्धतीनं विविध संघटना नेते ज्या पद्धतीनं या प्रकरणाला धसास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या 3 फेब्रुवारी रोज मंगळवारला महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं या ठिकाणी औसा तहसील कार्यालयावर आज लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांची जी औसा शहरामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झालीत. याच्यामध्ये एक येणाऱ्या 3 फेब्रुवारीला महामोर्चाचं जनाक्रोश मोर्चाचं या ठिकाणी या प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण राज्यातील लहुजी शक्ती सेनेचे विविध नेते पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे याचा आम्हाला आशावाद आहे. त्याचबरोबर 3 तारखेला हा मोर्चा यशस्वी झाल्याबरोबर लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला नंबर 5च्या चौकामध्ये गल्ली रोडवर लातूरला मोठ्या प्रमाणात भव्य असं रास्ता रोको करून शासनाला निवेदन देण्याचं कामसुद्धा केल्या जाणार आहे. औसा शहरातील तहसील कार्यालयावर 3 फेब्रुवारीला होणारा जनाक्रोश मोर्चा आणि 4 फेब्रुवारी 2026ला लातूर शहरामध्ये होणारा भव्य रास्ता रोको हे दोन्ही आंदोलनं यशस्वी करण्याच्या दृष्टीनं या क्षणापासून संपूर्ण पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. आणि आज महत्त्वपूर्ण जो निर्णय घेतलेला आहे निश्चितपणानं आज गेल्या पहिल्या क्षणाला आम्ही त्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलला अनुष्काच्या पहिल्या क्षणापासून आम्ही सर्व पदाधिकारी हजर होतो आणि त्याच्या अनुषंगानं आज संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळी आंदोलनं हाताळत असताना सहभागी होत असताना शासन दरबारी आवाज उठवत असतानाच त्या परिवाराची स्थिती काय आहे किंबहुना ज्या जिल्हाधिकारी महोदयांशी किंवा या परिवाराशी ज्या काही प्रशासनाच्या वतीनं बोलणं झालं होतं त्या अनुषंगाने हे प्रकरण त्यांना किती गती मिळाली, त्या परिवाराला किती न्याय मिळाला या अनुषंगानं आज या शिष्टमंडळानं महत्त्वपूर्ण त्या परिवाराशी चर्चा केली, त्यांचं सांत्वन केलं. म्हणजे लहुजी शक्ती सेना ही थांबणारी नाही तर सातत्यानं पाठपुरावा करण्यासाठी मी खास करून महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं पुनश्च या दौऱ्यावर आलो. त्याही वेळेस 3 दिवस या प्रकरणामध्ये लक्ष घालून होतो आणि जवळजवळ त्या दिवसापासून संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकरण हाताळत असताना येणाऱ्या 26 तारखेला 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही सकाळी 4 वाजता एक निषेध मोर्चा अस्सलगाव ते जळगाव जामोद SDM कार्यालयावर त्या ठिकाणी एक बिराड यात्रेच्या माध्यमातून निषेध यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढतो आहे. म्हणजे 26 जानेवारीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जेल भरो करण्याचं काम बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव शहरामध्ये आम्ही करणार आहोत. 2 फेब्रुवारीला जसा 3 फेब्रुवारीला या ठिकाणी औसा शहरामध्ये मोर्चा होतो आहे तशाच पद्धतीचा 2 तारखेला जगप्रसिद्ध 3ऱ्या क्रमांकाचं असणारं या भारतातलं एकमेव जे सरोवर आहे खऱ्या पाण्याचं सरोवर लोणार सरोवर तर त्या लोणार नगरीमध्ये सुद्धा लोणार शहरामध्ये सुद्धा लहुजी शक्ती सेनेच्या सकल मातक समाज बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून आजसुद्धा आमच्या यवतमाळला आज कॅन्डल मार्च मोठ्या प्रमाणात
काही क्षणामध्ये सुरू होतो आहे. म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी अनुष्काला न्याय मिळण्यासाठी या समाज संघटना सर्व नेते मंडळी कामाला लागलेली आहेत. निश्चितपणानं जोपर्यंत आम्ही अनुष्काला न्याय मिळवून देत नाही, जोपर्यंत आरोपीला फासावर आम्ही चढवत नाही, तोपर्यंत आमची लिगल टीम आम्ही साम दाम दंडभेद घेऊन सगळ्या नीतीचं या प्रकरणात शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी केलेला आहे. निश्चितपणाने या पाटोळे परिवाराला आम्ही न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अनुष्काच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्धाराने संकल्प करतो आहे आणि येणाऱ्या 3 फेब्रुवारीच्या औसा येथे होणाऱ्या महामोर्चामध्ये, जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आव्हान वजा विनंती महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं विनम्रपणानं करतोय. सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लहुजी. अनुष्काला न्याय. एकंदरीतच अनुष्का किरण पाटोळे या मुलीचा संशयास्पद मृत्यू लातूर जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी झाला होता आणि तो न्याय कुटुंबाला मिळत नसल्याने 3 फेब्रुवारी 2026 रोजी औसा या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून भव्य मोर्चा निघणार आहे आणि त्याच लगत दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 रोजी लातूर या ठिकाणी 5 नंबर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असं लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे यांच्या माध्यमातून आपल्या चॅनलला या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र औसा.